चियर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील राजपत्रित अधिकारी, त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे. अनेक प्रलंबित मागण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बैठकीचं इतिवृत्त जे आहे ते अधिकृत प्रकाशित केलेलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वपूर्ण असं एक इतिवृत्त असून माननीय शासनासोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणकोणत्या मागण्यांचा विचार करण्यात आला या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी निर्गमित झालेलं हे महत्त्वपूर्ण असं इतिवृत्त आहे. राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं इतिवृत्त आहे. त्यामुळे या इतिवृत्तामध्ये कोणकोणत्या मागण्यांचा विचार करण्यात आला, कोणकोणत्या मागण्यांना हिरवा कंदील देण्यात आला हे आपण स्क्रीनवर समोर पाहता. याच्यामध्ये पहिली जी मागणी होती ती सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना जी आहे ती तत्काळ जारी करण्यात यावी. या संदर्भात ही अधिसूचना जी आहे ती 15 दिवसात निर्गमित करण्यात येईल अशा आदेश जे आहेत, निर्देश जे आहेत ते मुख्य सचिवांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये दुसरी मागणी होती सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत समस्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी 2 महिन्यातून एकदा चर्चासत्राचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावं. या संदर्भात सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत समस्यांच्यावरती माननीय मुख्य सचिव यांच्याकडे 3 महिन्यातून एकदा बैठक आयोजित करण्यात येईल असे निर्देश यावेळी देण्यात आले. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान, अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच वसतिशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, ही मागणी मान्य करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचारी वाहन चालक भरतीवरील बंदी तत्काळ उठवण्यासंदर्भात मागणी होती. या संदर्भात विचार करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या संदर्भात टप्प्याटप्प्याने ही योजना लागू करण्यासंदर्भातल्या निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीमधील कायम असलेल्या कर्मचाऱ्यांचं नियमित समावेशन करण्यात यावं, या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात येईल असे निर्देश देण्यात आलेले आहेत. 7वी मागणी होती ती सर्व कर्मचाऱ्यांना, निवृत्ती वेतनधारकांना, कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचार मिळावेत. तर या संदर्भात सध्या सुरू असलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत लाभ सुरू आहेत आणि या संदर्भात एखादी समिती स्थापन करून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवाकडून योजना तयार केल्यास त्याला शासनाकडून मान्यता देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. सेवानिवृत्तीचं वय 60 करा, या संदर्भात शासन स्तरावरती प्रस्ताव जो आहे तो विचाराधीन आहे असं सांगण्यात आलेलं आहे. 10 वर्ष सतत काम करत असलेल्या सर्व कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, या संदर्भातली नोंद घेतलेली असून शासन सकारात्मक विचार करत आहे. अनुकंपातत्वावरील नियुक्त्या द्या, या संदर्भात पाठपुरावा जो आहे तो मुख्य सचिवांच्याकडे करावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रदीर्घ काळ कार्यात्मक उच्च पदाच्या पदोन्नतीपासून वंचित राहावं लागते. या संदर्भात वेतनवृत्तीचा लाभ संबंधितांना मिळण्यासाठी सुधारित धोरण लागू करण्यात यावं. या संदर्भात योजनेची अंमलबजावणी जी आहे त्या संदर्भात संघटनेची माहिती दिल्यास याबाबत मुख्य सचिव यांच्याकडून आढावा घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. PFRDA कायदा रद्द करण्यासंदर्भातली मागणी होती, परंतु तो कायदा जो आहे तो केंद्र शासनाचा असल्यानं मागणी मान्य करता येत नाही असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्यावरती कर्तव्य बजावत असताना कलम 353 जी भ्याड हिंसक हल्ले होतात त्या संदर्भात IPC कलम 353मध्ये दुरुस्ती करून कलम 353 अजामीनपात्र करण्यात यावं. या संदर्भात न्यायसंहिता व नागरी न्यायसंहिता यामधील तरतुदी तपासून याबाबत विचार करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. रिक्त पदे भरण्यासंदर्भात जो वेग आहे तो वेग वाढवावा, या संदर्भात सकारात्मक शासन असून निरंतर कार्यवाही सुरू आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील 1989चा शासन निर्णयाची पुनर्स्थापना करा, याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून तपासून निर्णय घेण्यात येईल. सेवाभरती नियम
आकृतिबंधास अद्याप शासनानं मंजूर घेतलेली नाही. मंजुरी विहित मुदतीत घेण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात. या संदर्भात कार्यवाही सुरू आहे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांच्या संदर्भातला 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जी.आर जो आहे त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी होती. तर या शासन निर्णयामधील काही विशिष्ट मुद्द्यासंदर्भात जर अडचण असल्यास संघटनेने शासनाच्या निदर्शनास आणून त्या शासनाकडून तपासण्यात येतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल. आणि शेवटची मागणी जी होती ती नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करावा. या संदर्भात सदर धोरण केंद्र शासनाचं असल्यानं मागणी मान्य करता येत नाही असे स्पष्ट निर्देश जे आहेत ते मुख्य सचिवाने दिलेले आहेत. त्यामुळे निश्चितच या सविस्तर 18 मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आणि यातल्या बऱ्याचशा मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून काही मागण्यासंदर्भात जे निर्णय जे आहेत ते स्पष्ट झालेले आहेत, स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. याच्यामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना जी आहे त्या संदर्भातल्या अधिसूचना ज्या आहेत ते येत्या 15 दिवसात निघणार आहे. त्यामुळे निश्चितच या महत्त्वपूर्ण अशा मागण्यासंदर्भातलं हे बैठकीचं इतिवृत्त जे आहे ते सामान्य प्रशासन विभागानं महाराष्ट्र शासनानं निर्गमित केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असं बैठकीचं इतिवृत्त होतं. आपल्याला सविस्तर या इतिवृत्तासंदर्भात माहिती घ्यायची असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची PDF लिंक मी देतो आहे. सविस्तर माहिती पाहिजे असल्यास व्हिडिओ पॉज करून आपण सविस्तर माहिती घेऊ शकताय. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.